राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आता टीईटी जी परीक्षा आहे ती परीक्षा काही कालावधीपुरती पुढे ढकललेली आहे. तरी अंदाजे सांगतात की जुलै आणि ऑगस्ट म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी ती परीक्षा होऊ शकते असा अंदाज आहे. तर मला असं वाटतं मी आज तुम्हाला व्याकरणातला पहिला घटक जो आहे वर्णमाला तो समजून सांगणार आहे. तुम्ही खाली मला कमेंटमध्ये सांगायचं की दररोज एक एक घटक घ्यायचा आहे का प्रश्नपत्रिका घ्यायची आहे. तुमच्या कमेंटनुसार आपण पुढचं पाऊल उचलणार आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्हाला कमी वेळेमध्ये जे महत्त्वाचं आहे पूर्ण डिटेल न सांगता महत्त्वाचं जे आहे प्रत्येक प्रकरणामध्ये ते जर दिलं तर तुम्ही 100% पैकीच्या पैकी मार्क आपल्या विषयात घेणार आणि तुम्हाला जर या विषयात पैकी मार्क मिळाले त्याचा फायदा तुम्हाला हिंदीला होणार आणि 2 विषयाचे 60 पैकी तुम्ही 55 मार्क घेतले की मग तुम्ही सहज पास होऊ शकता. मानसशास्त्र थोडे घ्या, परिसर अभ्यास थोडे घ्या, ज्यांचा परिसर अभ्यास नाही त्याने गणित विज्ञानामध्ये थोडे घ्या तरी तुम्ही पास होऊन जाता. तर चला माझ्या मतानुसार आज मी तुम्हाला वर्णमाला सांगतो. तर चला, वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण वर्णांचा एक क्रम ठरला, वर्णांच्या क्रमाला माला असे म्हणतात. वर्णांच्या क्रमाला काय म्हणतात? माला. असा क्रम या ठिकाणी ठरला आणि त्या क्रमांची काय, त्या वर्णांची काय झाली? माला तयार झाली. जशी फुलांची फुलमाला असते तशी वर्णांची वर्णमाला तयार झाली. आणि मग आपलं पहिलं प्रकरण आहे काय? वर्णमाला. आता या ठिकाणी आपल्या मुखावाटे काय झालं? एक ध्वनी बाहेर पडला. तो ध्वनी रंगाने लिहून ठेवला. रंगाने लिहून ठेवल्यामुळे काय झालं बघा. आता समजा कसं, हा म आहे, म हा ध्वनी आहे, म अधिक अ बरोबर म. आता म अधिक अ या मूळ ध्वनी आहे आणि या मूळ ध्वनीपासून म नावाचा ध्वनी तयार झाला. मग मूल ध्वनी काय? मूल ध्वनी आणि त्यांच्यापासून बाहेर पडला ध्वनी. जसा हा ध्वनी रंगाने लिहून ठेवला म्हणजे रंगाने लिहून ठेवल्यामुळे तो नाश पावला नाही आणि नाश पावला नाही म्हणून त्याचं नाव ठेवलं अक्षर. बघा बरं का, नाश पावत नाही म्हणून ते काय म्हणतात? त्याला अक्षर म्हणतात. कारण की अक्षर म्हणजे काय? नाश न पावणारे. नाश न पावणारे काय असते? अक्षर असते. मग क्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे नाश पावणारे. मग जे नाश पावले ते आपल्यापर्यंत आले नाही म्हणजे ते क्षर आहे. जे आले ते अक्षर आहे. मग अक्षर म्हणजे काय? नाश न पावणारे. मग आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना, आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. मग आपल्या मराठी भाषेमध्ये काय? वर्ण संख्या आहे 52. 52 वर्ण संख्या आहे. मग 52 वर्ण आणि त्या वर्णांचे प्रकार किती पाडले? तर त्या वर्णांचे प्रकार आहे 3. किती प्रकार पाडले? 3. वर्णांचे प्रकार 3. एकाला म्हटलं स्वर, दुसऱ्याला म्हटलं स्वरादी आणि तिसऱ्याला म्हटलं व्यंजने. स्वर स्वरादी व्यंजने, स्वर स्वरादी व्यंजने, स्वर स्वरादी व्यंजने. वर्णांचे प्रकार 3, स्वर स्वरादी व्यंजने. मग आता लक्षात घ्या स्वर किती आहे? तर स्वर एकूण आता जर विचारलं आधुनिक मराठी भाषेत तर 14 सांगावे. 14 स्वर आहे. स्वरादी जर विचारले आता किती सांगा? 2 सांगा. व्यंजन जर विचारले तुम्हाला तर 34 सांगा. विशेष संयुक्त व्यंजने जर विचारले तर मग किती सांगायचे गुरुजी? तर त्या ठिकाणी ते सांगा 2. विशेष संयुक्त व्यंजने 2. चला, विशेष संयुक्त व्यंजने 2 आहे. कोणते आहेत ते? तर एक आहे क्ष, पाय मोडून लिहिणे, आणि एक आहे ज्ञ, पाय मोडून लिहिणे. क्ष आणि ज्ञ. चला, यातला पहिला भाग जो आहे कोणता? स्वर. या स्वराविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो. आता स्वर माहिती आपल्याला कोणकोणते आहे? अ, आ, रस्वई,
रस्व गुरुजी आ रस्वई दीर्घई, चला आ ई त्यानंतर रस्व दीर्घ उ. आता या ठिकाणी आ ई उ आणि रू नावाचा जो स्वर आहे तो आणि रू आणि लू नावाचे जे स्वर आहे ते आपल्या 12 खडीत नव्हते, पण ते आपल्या स्वरांच्या संख्येमध्ये येतात. म्हणून लक्षात घ्या रू लू ए, पुढे काय ऐ ओ आणि औ, हे सुरुवातीचे आपले 12 सूर होते. मग इंग्रजीचा प्रभाव आपल्यात झाला आणि 2 सूर आले आपल्याकडे, एक ॲ आणि दुसरा अ. मग ॲचं स्थान इथं दिलं, या दोघाच्या मध्ये ॲ टाकला आणि या दोघाच्या मध्ये अ टाकला, ॲ आणि अ. मग आता पहिले 12 आणि हे 2 किती झाले 14. म्हणजे जर विचारलं स्वर किती, तर स्वरांची संख्या किती सांगायची. तर या ठिकाणी स्वरांची न लिहिता मी फक्त काय लिहितो स्वर, काय लिहितो स्वर. किती स्वर लिहायचे मग गुरुजी, तर लिहा 14 स्वर. किती स्वर 14 स्वर. मग गुरुजी स्वरांचे प्रकार किती पाडले, तर हे जे 14 स्वर आहे या 14 स्वरांपैकी आधीचे 12 स्वर आहे, त्या 12 स्वरांचे 3 प्रकार पाडले होते. मग कोणता पहिला रस्व, कोणता स्वर रस्व स्वर. रस्व स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार कसा होतो आखूड होतो. दुसरे पाडले दीर्घ, काय दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार लांबट होतो. आणि तिसरा पाडला संयुक्त स्वर, रस्व दीर्घ संयुक्त, रस्व दीर्घ संयुक्त, रस्व दीर्घ संयुक्त, रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर. आता रस्व स्वर म्हणजे काय, ज्यांचा 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 उच्चार कसा होतो आखूड, ज्यांचा उच्चार आखूड होतो त्यांना म्हणतात रस्व स्वर. ज्यांचा उच्चार आखूड त्यांना म्हणायचं रस्व स्वर. मग कोणकोणते रस्व स्वर, रस्वई, रस्वऊ, रू अँड लू, रू आणि लू. आता या ठिकाणी यांचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो ना, तो कालावधी जो आहे तो एका मात्रेचा असतो. मात्रा म्हणजे काय, तर मात्रा म्हणजे अक्षराला उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी. मग रस्व स्वराची किती मात्रा आहे, 1 मात्रा आहे. आणि या ठिकाणी याचं चिन्ह कोणतं आहे, लघुचं अर्धचंद्र. या ठिकाणी तो असं कसा अर्धचंद्र आहे बा, तर यू आकार लक्षात ठेवा. चला आता दुसरा जो प्रकार आहे, आता रस्व स्वर म्हणजे काय, ज्यांचा उच्चार आखूड होतो. कोणकोणते आहेत ते, रस्वई, रस्वऊ, रू 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 आणि लू, मात्रा किती 1 आणि लघुचं चिन्ह अर्धचंद्र. पुढे दीर्घ स्वर कोणकोणते, आता या ठिकाणी दीर्घ कशाला म्हणायचं, ज्यांचा उच्चार लांबट होतो, ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं दीर्घ स्वर. मग कोणकोणते दीर्घ स्वर, आ दीर्घई आणि दीर्घ ऊ. आधी जे आहे तर स्वरांचे 2च प्रकार होते, रस्व आणि दीर्घ. मग राहिलेले जे स्वर आहे ए ऐ ओ औ हे पण कसे होते दीर्घ होते. पण कालांतराने तिसरा प्रकार आला, त्याचं नाव ठेवलं संयुक्त स्वर. मग जे 2 स्वरान मिळून तयार होतात, जे 2 स्वरान मिळून तयार होतात त्यांना काय म्हणतात, त्यांना म्हणतात संयुक्त स्वर. मग कोणकोणते संयुक्त स्वर, संयुक्त स्वर ए ऐ ओ औ यांना काय म्हणतात संयुक्त स्वर. मग आता यांच्या मात्रा कशी दोघांच्या सारख्याच आहे. मात्रा म्हणजे अक्षराला उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी. मग दीर्घ स्वर आणि दुसरा कोणता संयुक्त स्वर, यांच्या मात्रा किती आहे गुरुजी, तर यांच्या मात्रा 2 आहे. मग या ठिकाणी मात्रा 2 आहे म्हणजे गुरु आहे आणि गुरुचं चिन्ह आळवी रेषा. चला मग स्वरांचे प्रकार किती 3. कोणकोणते, रस्व दीर्घ संयुक्त. मग रस्व स्वर म्हणजे काय, ज्यांचा उच्चार आखूड होतो. दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार लांबट होतो. संयुक्त स्वर जे 2 स्वरा मिळून तयार होतात. आता कसे होतात 2 स्वरा मिळून ते सांगतो गुरुजी. आता समजा ए आहे, हा ए कसा तयार झाला, अधिक रस्वई किंवा दीर्घई. ऐ कसा तयार होतो,
आ अधिक ऱ्हस्व आ अधिक ऱ्हस्वई किंवा दीर्घई, आ अधिक ऱ्हस्वई किंवा दीर्घई. त्यानंतर ओ कसा तयार होतो गुरुजी, तर ओ कसा तयार होतो, अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. आणि गुरुजी औ कसा तयार होतो, तर आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. दोहीमध्ये काय फरक आहे लक्षात घ्या, इथे अ आहे आणि इथे आ आहे, बाकी सारखं आहे. दोन दोन स्वरा मिळून एक स्वर तयार होतो, म्हणून त्याला काय म्हटलं, त्याला म्हटलं सजातीय, त्याला म्हटलं संयुक्त स्वर. जे दोन दोन स्वरा मिळून तयार होतात त्यांचं नाव काय आहे, संयुक्त स्वर. त्यानंतर हे दोन पाहुणे आले कोणते, ए आणि अ. तर यांना स्वराच्या प्रकारात न घेता यांना वेगळं ठेवलेलं आहे. मग स्वरांचे प्रकार जर विचारलेत किती सांगायचे गुरुजी, 3च सांगायचे. मग आदत्त स्वर जर विचारले, आदत्त दत्तक घेतले इंग्रजी भाषेकडून आपण, मग कोणते दोन आदत्त आहे, एक ए आणि दुसरा अ. यांचा समावेश कोणी केला गुरुजी, तर यांचा समावेश केलेला आहे अरविंद, अरविंद मंगळूरकर, अरविंद मंगळूरकर. चला, अरविंद मंगळूरकर. आता या ठिकाणी तुम्हाला एक एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वर किती, स्वर 14, स्वरांचे प्रकार किती, 3. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. ऱ्हस्व म्हणजे ज्यांचा उच्चार आखूड होतो, दीर्घ म्हणजे ज्यांचा उच्चार लांबट होतो, संयुक्त म्हणजे जे दोन स्वर म्हणून तयार होतात. आदत्त कोणते, ए आणि अ. कोणी आणले, अरविंद मंगळूरकर. त्यानंतर स्वरांचे उपप्रकार, स्वरांचे उपप्रकार किती गुरुजी, स्वरांचे उपप्रकार 2. पहिला सजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे ज्यांचा जे एकाच उच्चार स्थानाचे आहे. स म्हणजे सारख्या जातीचे म्हणजे उच्चार स्थानाचे, सारख्या उच्चार स्थानाच्या स्वरांना काय म्हणतात गुरुजी, सजातीय स्वर. मग अ आणि या आचं उच्चार स्थान एक आहे म्हणून यांना काय म्हणा, सजातीय स्वर जोडी. त्यानंतर या ठिकाणी आपण घेतलं ई, ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई यांचं उच्चार स्थान एक, म्हणून ही एक सजातीय स्वर जोडी आहे. त्यानंतर उ, ऱ्हस्व उ आणि काय दीर्घ उ, हे पण काय आहे, सजातीय स्वर जोड्या आहे. मग सजातीय स्वर जोड्या किती विचारलात, किती सांगा, 3 सांगा, बाकीच्यांना म्हणायचं नाही. मग हा झाला सजातीय स्वर पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार काय गुरुजी, तर दुसरा आहे याला 1 नंबर आणि याला 2 नंबर, विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे काय, भिन्न उच्चार स्थानाचे. वि म्हणजे वेगळ्या जातीचे म्हणजे उच्चार स्थानाचे, वेगवेगळ्या उच्चार स्थानाच्या स्वरांना काय म्हटलं, विजातीय स्वर. मग आता विजातीय स्वर कोणते लक्षात घ्या, या ठिकाणी अ, इथे घेतलं ई, इथे घेतलं उ, इथे घेतलं अ. वेगवेगळे उच्चार स्थानाचे घ्या. अशा तुम्ही बऱ्याच जोड्या तयार करू शकता. मग सजातीय स्वर जोड्या किती सांगायच्या, 3. विजातीयच्या तुम्ही 4, 5, 6 कितीतरी बनवू शकता, त्याच्यात काही अडचण नाही. म्हणून या ठिकाणी स्वरांचे उपप्रकार किती विचारल्यानंतर सांगा, 2. कोणता, एक आहे सजातीय स्वर आणि दुसरा आहे विजातीय स्वर. येते लक्षात. मग या ठिकाणी वर्णांचे जे 3 प्रकार आहे, वर्णांचे किती प्रकार आहे, 3. कोणकोणते, स्वर, स्वरादी आणि व्यंजने. स्वर, स्वरादी आणि व्यंजने. आता हे झाले आपले स्वर. दुसरा प्रकार काय आहे गुरुजी, तर दुसरा प्रकार आहे स्वरादी. काय आहे, स्वरादी. मग किती आहे स्वरादी, 2. कोणकोणत्या, अम आणि दुसरं अह, अम अह, अम अह. आधी स्वर आहे, आधी काय आहे स्वर, आणि नंतर काय आला अनुस्वार, काय तयार झाला स्वरादी. आधी स्वर आहे, नंतर आला विसर्ग आणि काय तयार झाला स्वरादी. मग किती आहे स्वरादी, 2. कोणकोणत्या, अमहा. कुणी आणले, मोरो केशव दामले, मोके दामले या मराठी लेखकांनी यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. मोके दामले. स्वरादी किती, 2. कोणकोणत्या, अम अह, अम अह, अम अह. विसर्ग सांगतो माझा उच्चार कसा करायचा, माझ्या पाठीमागे जो स्वर आहे ना त्याच्यासारखा करा, त्याला झटका दिल्यासारखा करा. मग अम अह. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, अम अह. आता अम आणि अहचा या ठिकाणी विचार जर केला तर अम वर काय आहे, तर या ठिकाणी हा आहे अनुस्वार.
काय आहे अनुस्वार. मग अनुस्वाराचे दोन प्रकारे उच्चार होतात. किती प्रकारे? दोन. एकाला म्हणलं स्पष्ट, काय म्हटलं? स्पष्ट खणखणीत. काय म्हटलं? स्पष्ट, स्पष्ट खन खनित, स्पष्ट खणखणीत. आणि दुसरा ओझरता, म्हणजे अनुस्वाराचे दोन प्रकारे उच्चार होतात. एक स्पष्ट खणखणीत आणि दुसरा ओझरता. आता स्पष्ट खणखणीत म्हणजे कसा? एकदम स्पष्ट असतो तो. संत, पंत, दंत, खंत, छंद, मंद, नंद, तंटा, घंटा, मंठा. संत, पंथ, दंत, खंत, छंद, मंद. उच्चार स्पष्ट असतो. ओझरता म्हणजे काय? अनुस्वार असतो पण उच्चार स्पष्ट नसतो. येणार का? हा. जाणार का? हा. खाणार का? हा. चला मग गावामध्ये अनुस्वार आहे पण स्पष्ट उच्चार होत नाही. म्हणून लक्षात घ्या, अनुस्वाराचे उच्चार किती होतात? दोन. स्पष्ट खणखणी आणि ओझरता. त्यानंतर राहिला विसर्ग. अह. आता विसर्ग काय सांगतो? तर विसर्ग सांगतो माझा उच्चार कसा करा? हला झटका दिल्यासारखा करा. विसर्गाचा उच्चार कसा होतो? हला झटका दिल्यासारखा होतो. उदाहरणार्थ काय? दुःख, दुःख. विसर्गाच्या वरती या ठिकाणी तुम्हाला शिरोरेखा मारायचा अधिकार नसतो, म्हणून विसर्गाच्या वरती शिरोरेखा मारू नका. मग इथं घ्या दुःख. त्यानंतर स्वतः आपण म्हणतो स्वतः. त्याचं काय? स्वतः जाऊन आलो. या ठिकाणी डोक्यात घ्यायचं. मग याचं नाव काय आहे? तर अह. त्याच्यात कशाचा उच्चार होतो? विसर्गाचा उच्चार होतो. तर लक्षात घ्या, स्वरादी किती आहे? दोन. कोणकोणत्या? अह. कोणी आणलेत? मोरोकेशोद आमले. अनुस्वाराचा उच्चार किती प्रकार होतो? दोन. स्पष्ट खणखणीत आणि ओझरता. आणि विसर्गाचा उच्चार कसा होतो? हला झटका दिल्यासारखा. असं जर तुम्हाला हे सविस्तर पूर्ण शिकायचं असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरला जाऊन. त्याच्यामध्ये संपूर्ण व्याकरण शिकून ठेवलेलं आहे, रेकॉर्डेड आहे. तुमच्या वेळेनुसार जे प्रकरण तुम्हाला अवघड जातं, जे प्रकरण तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे, ते सर्व प्रकरण तुम्ही ऐकू शकता. घे भरारी डोळे गुरुजी. कुठे जायचं? प्ले स्टोअरला. आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपलं नवीन पुस्तक येतं आहे. कोणतं? मराठी व्याकरण पहिली आवृत्ती. आता तिसरी आवृत्ती, पहिली झाली, दुसरी झाली, आता कोणती? तिसरी आवृत्ती येते. एकदम सुंदर आणि सुटसुटीत बनवलेलं आहे. सर्वांनी घ्यायचं. ती आल्याच्या नंतर